तर मित्रमंडळी, तुम्ही आता बघितलंच की आम्ही आलो आहोत समर जोग, जाई दाणी जोग यांच्या घरी. फार सुंदर घर आहे. तर हे समर आणि जाई म्हणजे कोण एक्झॅक्टली, त्यांचं मी थोडंसं ब्रीफली इंट्रोडक्शन करून देतो. जाई ही माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी. आज आज 2 नोव्हेंबर आहे, आम्ही जेव्हा शूटिंग करतोय, आज बाबांचा वाढदिवस आहे. तर ॲट द एज ऑफ 78, म्हणजे ऑलमोस्ट 61 वर्षाचा, 50-55 पासून ते चांगले घनिष्ठ मित्र आहेत. आणि इतके चांगले मित्र आहेत की ते मित्र न म्हणता आता भाऊच झाले आहेत म्हणा. आणि त्यामुळे मी आणि जाई म्हणजे भाऊ बहीणच आहोत. तर हे जाईचं आणि माझं नातं. समरचं असं होतं की समरचं जाईमुळे एक नातं झालं. पण समरलाही मी ओळखतो म्हणजे मी यांच्या एरियात यायचो, तर मला अजूनही आठवतं. माझ्या काही अंदुकशा अशा आठवणी आहे की समरला भेटलो होतो. आमचे काही कॉमन फ्रेंड्स होते, त्यांच्यासोबत समरला बघितलं होतं. तेव्हापासून समरचं एक जी, आता त्याला म्हटलं जातं, काही आमचे मित्र आहेत कॉमन मित्र जे म्हणतात सरगॉन. तर मला तेव्हाही वाटायचं की हा कधी कधी गायब होऊन जातो, की असायचा नाही आहे. तर असं हे होतं, ठळक आठवण समरची नव्हती. कारण समर म्हणजे अंडर द रडार चालणारं एक सबमरीन असतं ना, तसं सबमरीन आहे. पण एक्सप्लोर खूप जोरात होतं, पण दिसत नाही ते. तर तेव्हापासून त्याच्या आठवणी आहे. जाईची आठवण, अनेक आठवणी आहेत. पण मोस्टली एक आठवण जी आहे ना, ती म्हणजे अशी आहे की जाई, शरद काका, सुषमा काकू आणि बाकी सगळेजण संडेजला स्पेशली आमच्याकडे यायचे. आणि आम्ही सगळे ना कुठे ना जेवायला जायचो. तर ती फार अशी ठळक आठवण आहे. आणि त्याच्याने फार छान वाटतं की छोटे छोटे होते. आजकाल तर नागपुरात सगळीकडे जागोजागी कॅफेज आणि काय काय ओपन झालंय. पण या विशेष काही माझ्या स्पेशली जाई आणि समरच्या आठवणी आहेत. रसिका पिक्चर मध्ये आली जेव्हा आमचं लग्न ठरलं. तर रसिका, तुझ्या काय आठवणी आहेत? सो मला आठवते जाई म्हणजे आमच्या मैत्रीला ऑलमोस्ट आता 25 वर्ष होणार आहेत. आणि पहिली आठवण मला आठवते जाईची आमचं लग्न होण्याच्या आधी, ठरण्याच्या आधी, जेव्हा मी जाईला पहिल्यांदा भेटली होती. जाईनी मी हाय हॅलो केल्यानंतर जाईने खूप शिष्टपणे असं असं केलं होतं. रसिका मग त्याच्यानंतर द मोमेंट माझं लग्न ठरलं आणि तिला कळलं की मी तिच्या नात्यात आली आहे, इतक्या प्रेमाने तिने मला तेव्हापासूनचं असं जे प्रेम तिने केलेलं आहे माझ्यावरती. आणि ते प्रेम असं आहे की हक्काने रागवणारी, हक्काने माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारी, हक्काने माझ्याकडनं गोष्टी करून घेणारी आणि माझ्यासाठी झटणारी अशी एक माझी मैत्रीण म्हणजे जाई. आणि समर म्हणजे द मोमेंट जाई आणि समरचं लग्न ठरलं आम्हाला कळलं, मी जेव्हा पहिल्यांदा समरला भेटली. काय माहित का असं ना, माझा एक प्रेमळ भाऊ असं मला नेहमी समरमध्ये दिसला. तसंही तुझं ना, जे चांगले लोक असतात रसिका, ते भाऊसून म्हणतात. एक्झॅक्टली. तर म्हणजे बाय डिफॉल्ट समर माझा लाडका भाऊच बनला. आणि त्या दिवसापासून आजतागायत समर माझा असा पाठलागा भाऊच बनलेला आहे. आणि इनफॅक्ट सांगायला मला आवडेल की दैदीपेला सुद्धा माहित नाही राहत की मला काय आवडतं आणि काय नाही. जेवताना तुम्हाला विचारतो तू पोळी घेणार की काय, पण समरला माहिती असतं की मला बटर गार्लिक नान आवडते. आणि मला कोणतं पान आवडतं हे फक्त समरला माहिती, बाकी कोणाला माहिती नाही. असे हे आमच्या लाईफचे अविभाज्य भाग म्हणजे जाई आणि समर. सो वेलकम समर आणि वेलकम जाई. वा वा, व्हॉट अ इंट्रो. म्हणजे फटाके फुटले आहेत. तर दिवाळीच्या याच्यामध्ये चालू आहे, त्यामुळे फटाके फोडून चांगलं झालं आणि इंट्रोही चांगला झाला असावा. तर आता समर आणि जाई, मे बी जाई यू कॅन स्टार्ट एक लिटल इंट्रो. काही लोक असे असू शकतात की जे आम्हाला ओळखत नाही, तर त्यांच्याकरता ब्रीफली इंट्रो तुम्ही आमचा द्या. पंप्या रसिकाबद्दल बोलायचं म्हणजे पंप्या रसिका फॅमिली, ही प्रश्नच नाही. की म्हणजे जसा माझे मिंटू सई आहे तसाच मला पंप्या आहे. अँड लाईक पंप्या राईटली सेड की आय नो हिम सिन्स माय बर्थ. आणि मी लहानपणापासूनच वी टाय राखी आणि आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करतोय. सो पंप्या इज माय ब्रदर. आय नो ही इज ऑलवेज देअर फॉर मी. माझा मोठा भाऊ म्हणून त्याच्याकडे नेहमी बघते. अँड वी आर ऑल्सो, ऑल थ्री ऑफ अस आर सीएस आणि हा एक ऑडमॅन आउट आहे आमच्यातला. आणि रसिका बरोबर ऑफकोर्स रसिका पण म्हणजे रसिका खूप लेट आली माझ्या आयुष्यात. पण आज मी पंप्याशी जितकं बोलते त्याच्या 200 पट जास्त मी रसिकाशी बोलते. अँड रसिका अँड मी आर व्हेरी थिक. आणि आम्ही भांडतो, चिडतो आणि बट वी कॅनॉट स्टे विदाउट इच अदर. आणि आमचं लग्न आसपास झालं विदिन अ 15 days स्पॅन. सो आमचं ते लग्नाचं शॉपिंग आणि ते सगळं डिस्कस करणं तेव्हापासून आमचं जे सुरू झालं ते अजूनही वी आर डिस्कसिंग द सेम थिंग्स. अँड we've had numerous trips together. We've had gone for lunches, dinners, holidays, मुलांचे क्लासेस. अँड आय जस्ट होप टच विथ दिस कंटिन्यू. समर, थोडं बहुत तुला काही
मला तर असं बोलताना थोडा त्रास होत होतो अशा टाईपच्या सबमरीन, संबंध. कारण पाण्याच्या खाली आवाज नाही येत ना. तो मला म्हण काय करायचं मी करून देतो, पण बोलायचं म्हटलं की थोडा त्रास जातो. पण तुला मी पहिल्यापासून ओळखायचो. म्हणजे यशपालचा तू मित्र यशपाल सोबत होता, मीराचा तो भाऊ होता, जायचा तो भाऊ होता, त्यामुळे लहानपणीच आपण बऱ्याच मला ओळखीचे आहेत. हम्म. मला तुझे आवडतं एकच दैदिप्य ज्ञानवीर कान्हेरे हम्म. या गोष्टीला घेऊन आम्ही खूप मजाक उडवायचो. अच्छा. अगं, याचं नाव केवढं मोठं आहे पाहिलं का. प्रत्येक वेळेला सगळे मला म्हणायचे समोर लिहून दाखव हे नाव. हे नवीनच हो, actually कळलं. नवीन कळलं. आज तू बोललेला बरेचसे बऱ्याचशा गोष्टी आज निघतील अशा. सिक्रेट्स वुड बी आउट. ओके. आणि रसिका काय आता बहीण भाऊ म्हणलाच आहे तर आपल्यासाठी बहीण म्हणजे अशी असते आणि ती तशीच आहे. ती म्हणजे लोकांसाठी झटणारी, सगळ्यांसाठी झटणारी. अरे पागल आहे का ही, हिला थांबवा कोणीतरी. तर मग भावासारखा भाऊ राहिला की बरं वाटतं, म्हणून ती म्हणते माझ्या पाठराखे भाऊ आहे. हो. नाही पण आय वॉन्ट टू ऍड हिअर वन थिंग की म्हणजे जस्ट बिकॉज कॅमेरा सुरू आहे म्हणून नाही, बट रसिका इज वन ऑफ द काइंडेस्ट पीपल आय नो. तिच्या इतकी प्रेमळ, तिच्या इतकी लव्हिंग, केअरिंग, अफेक्शनेट मी तर नाहीये. बरं. रसिका इज मी वन ऑफ द बसलो काइंडेस्ट पण सोल. काय गोष्टीमुळे की तुम्ही दोघं असं म्हणाले काहीतरी करतोय. आता दुसरं कोणी असतं तुम्ही म्हटलं असता ना मला माफ करा, मला हे जमणार नाही, Thank ही- you. तुम्ही जायच्या इंट्रो घ्या, काही करा. अगदी बरोबर आहे. फॉर शुअर ही समर करता एक सगळ्यात मोठी Actually punishment type of punishment सगळ्या- आहे. पण आय एम प्रिटी शुअर जसं आपण करत जाऊ नॉर्मलाइज होत जाईल. At ease feel तशी. थँक्यू समर जाई, फार चांगलं आमचं इंट्रोडक्शन केलं. आमचं हा जो पॉडकास्टचा आयडिया आहे आम्ही त्याच्यात सांगितलं होतं की आपल्या लोकांना भेटायचं आहे आणि आपल्या लोकांबद्दल माहिती काढायची आहे. तर फर्स्ट सेक्शनचं आम्ही याचं नाव ठेवलं आहे आधार कार्ड. आणि जसं मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे पण तरी रिपीट करतो, होऊ शकतं काही लोकांना नसेल माहीत की आधार कार्डमध्ये गव्हर्नमेंट आपलं इन्फॉर्मेशन घेते, एज घेतं, तुमचं कुठे राहता आणि काय काय विचारतं. तर आम्ही गव्हर्नमेंट नाही आहे त्यामुळे आम्ही फार डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला काही प्रश्न विचारू. तर दिस इज फॉर अस अन आधार कार्ड आणि पुढे जाऊन ते लोकांकरता एक आधार कार्ड राहील. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जसं आपण म्हणतो की लेट अस स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. आपण जरा लहानपणीच्या याच्यात जाऊ. तर जेव्हा आपण लहानपणीचं कधी आपल्याला नेहमीच मधून मधून आठवण येते, तर अशा कुठली गोष्ट आहे जाई तुला असं म्हणता येईल आणि नंतर समर तू सांग की कुठली गोष्ट आहे ती घडली की यू गो इन टू युअर चाइल्डहुड, ती गोष्ट तुला चाइल्डहुडमध्ये घेऊन जाते. आय डोंट नो. आता करंट सिच्युएशन जी आहे आपल्या देशात की खूप पोलरायझेशन आहे अँड एव्हरीवन इज हायपर अवेअर अबाउट व्हॉट रिलिजन आय बिलॉंग टू अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो मी जेव्हा लहान होती माझी खूप स्ट्रायकिंग मेमरी आहे ही सिन्स आय वॉज प्रॉबेबली 3-4 years ओल्ड की अक्काजी माय आजी वॉज शी वॉज व्हेरी प्रोग्रेसिव्ह पर्सन, व्हेरी एज्युकेटेड, लर्नेड. तर ती मला लहानपणी 3-4 वर्षाची असताना सांगायची की जाती फक्त 3, पशु, पक्षी आणि मानव. आणि ते इतकं माझ्या मनावर असं कोरल्या गेलं आहे की मला इट जस्ट कॅनॉट बी चेंज फॉर. सो इफ एनी टाइम आय हिअर अबाउट रिलिजियस डिफरन्सेस ऑर कास्टिझम, रेसिझम, एनिथिंग, तर आय ऑलवेज गो बॅक टू माय फाउंडेशन की जाती फक्त 3. किती सुंदर. फार छान. दॅट इज माय काय म्हण फर्स्ट मेमरी ऑफ माय चाइल्डहुड आय कॅन से. आणि समर कुठली गोष्ट झाली की जातो तू म्हणजे म्हणजे लहानपणी- मला जाईसारखा मी असं एवढा खूप जास्त मोठ्या विचारांचा नाहीये, एवढे माझ्यावरती विचार पण झाले. पण जेव्हा आपण 4 जण मित्र सगळे बाहेर गेलो की ज्या मस्ती करतो त्यावेळेला मला फक्त त्या मस्तीच आठवतात, बाकी काही आठवत नाही. असं वाटतं की आपण वापस बॅक टू त्या लहानच्यात जावं, मित्रांसोबत मस्ती करावी. मला फार आवडतं त्या गोष्टी करायला. आता जसं मस्ती तुम्ही केल्या असतील तर त्यातलं असं काही असं वेडेपणा तुम्हाला आठवतं का की आपण हा काहीतरी एक स्पेशली असं काहीतरी आठवतं की हा आपण काहीतरी वेडेपणा केलेला लहानपणी असं काही वेडेपणा 1-2 असते पण सांगू त्यातला शकलो त्यात. नाही. एखादा म्हणजे हायलाइट ऑफ द वेडेपणा. तर आपल्याला सगळंच नाही सांगायचंय. फसलो आहे एखादा. सगळेजण. हा, बिलकुल बिलकुल बिनधास्त. नाही असे काही वेडेपणा केले नाही, पण त्यातल्या आयुष्यात वेळ होतं. आयुष्यात कधी स्थिर तराव नव्हताच, त्यामुळे असं एक सांगणं म्हणजे थोडा डिफिकल्ट आहे. तरी एखादा आठवत असेल किंवा हे होतं तेव्हा केला होता आता जे आठवत आहे. आता म्हणजे बसलो आहे, चला फिरायला चालला जाऊ म्हणून घरी न सांगता निघून गेलो. 3 दिवस घराच्या बाहेर होतो. 3 दिवस 3 दिवस फक्त मॅगी आणायला गेले, असे सगळे मित्र आमचे, काही मॅगी आणायला गेले, काही हे आणायला गेले. तर 3 days आम्ही सगळे बाहेर होतो. नाही तो तुझा किस्सा आहे.
तो लहानपणचा तो कंचनवाला किंवा असं. तो तशातलाच आम्ही आलेलो आहे. त्यामुळे तो असं वाटतं की बाबा हा पगारपणा कोणी नसेल केला की घरातून बाहेर 3 दिवस निघाले, मॅगॅनल गेले आणि 3 दिवसांनी घरी येत आहे. ओके. अशा गोष्टीच आमचं आयुष्य होतं. जाई तुझा एखादा तुला आठवतोय स्टार्कली की हा मी केला होता वेडेपणा? मला नाही वाटत तो वेडेपणा होता, बट सिन्स एव्हरीवन सेज की तो वेडेपणा होता. मी 4th मध्ये होती. आय मस्ट हॅव बीन अराउंड 10 years old. अँड माझा मामा राहतो शिवाजीनगरला, विच इज लाईक ऑलमोस्ट 7-8 किलोमीटर्स फ्रॉम आईज हाऊस. तर मी आईबाबांच्या खूप मागे लागली होती. संडे इव्हनिंग होती की आपण जाऊ मामाकडे. सो दे वर नॉट विलिंग की आज नाही उद्या असं वगैरे. तर मी म्हटलं नाही तुम्ही प्रॉमिस केलं होतं. मग मला खूप राग यायला लागला, बट दे वर नॉट विलिंग. मी सरळ सायकल काढली रात्री 8 वाजता आणि मी सायकलनी मामाकडे गेली. किती वर्षाची होती? मी 10 अच्छा, 10 years. 4थीत होती मी. ओके. सो आणि मग मी नव्हती तेव्हा सगळ्यांना कळलं की मी नाहीये. मग आईने मामाकडे फोन केला. तर आय वॉज येट टू रीच देअर आणि मोबाईल वगैरे काहीच नव्हते. तर ते खूप टेन्शन मध्ये होते. फायनली मी आपली मजेत रमत गमत 8:45 पर्यंत वगैरे पोहोचली आणि मग माझ्या मामाने कॉल केला की हो ती पोहोचली आहे. तर मग आई बाबा लगेच तिकडे आली आणि म्हणजे त्यांना फार असं वाटलं की बापरे कशी आहे ही वगैरे. सो त्यांना असं खूप वाटतं की खूप ऍडव्हेंचरस आहे. काय होते या फाईन. हे तर बालपण आहे. तर आपण लहानपणच्या गोष्टी करतोय तर लहानपणी काय असं असतं ना की फॅन्टसीज असतात. तर हा प्रश्न ऍप्ट पहिले समजला की एखादी अशी फॅन्टसी तुझी लहानपणची. फॅन्टसी असं सच नव्हत्या. म्हणजे हे खूप हे खरोखर सबमरीन सारखं होईल. हा असं फॅन्टसी काही अच्छा नव्हत्याच. आपण एकदम सरळ क्लिअर माणूस होतो. फॅन्टसी कधीच ठेवलं नाही. ज्या गोष्टी होऊ शकत होत्या त्याच्यावरती फोकस ठेवला होता. ओके. म्हणजे जी बाजूला आहे जी गोष्ट होऊ शकत होती त्याच्यावर तू फोकस ठेवला. त्या पहिल्यापासून होतो. फोकस काय म्हणतात ते आपोआप होऊन गेलं. पण तरी अशी इन केस आठवत असेल जाई तुला? काय फॅन्टसी हा. सांगू का माझी फॅन्टसी? हो, बिलकुल. मला लहानपणी असं खूप वाटायचं की यार अमिताभ बच्चनच्या मुलाशी लग्न करावं. अरे वा. वा. अभिषेक बच्चन मिस अमिताभ करेल. बच्चनचे- तर मी एव्हरी टाइम अमिताभ बच्चन पाहिजे याच्या मुलाशी लग्न करेन. हे कोई और ही मिल गया. नाही नाही. म्हणजे आणि लग्नच केलं जरी असतं तरी ऐश्वर्यापेक्षा कमी नाही आपली जाई. हा. म्हणजे बिलकुल हेच आहे. आता जाईल मग आता हे तर सगळं तू म्हणजे नाही म्हटलं तरी तू ना धाडसी दिसते. त्याने मग तुझ्या लाईफमध्ये कोणी आयडियल कोणी पर्सन होतं की त्याला तू फॉलो करायची किंवा तुला असं वाटायचं की आयडॉल टाईप की ह्यांच्यासारखं आपण काही करायचं असं काही तुझं असणारच आहे? आणि मला म्हणजे आय एम ग्रेटफुली इन्फ्लुएन्स्ड बाय माय आजी. तर तिने जे मला सांगितलंय ती जे बोलले ते मला खूप असं डे टू डे याच्यात मला असं लक्षात राहतं. आणि इनफॅक्ट रसिका तुला माहिती आहे की म्हणजे दाणी निवासमध्ये जे काय सिच्युएशन होती किंवा वातावरण जे होतं तर मी नेहमी 4 पिलर्स होते माझ्या लाईफचे. आई बाबा काका काकू. या पिलर्सच्या सपोर्टनीच मी उभी होती. आता काका इज नॉट देअर बट आय कीप रिमेंबरिंग व्हॉट ही सेड. मेनी अ टाइम्स जेव्हा मी चिडते किंवा मला खूप फ्रस्ट्रेशन येतं तर मी हा विचार करते की आत्ता काका असतं तर काकाने काय सांगितलं असतं आपल्याला. अँड देन आय इमॅजिन हिम टेलिंग मी की राई शांत. सो म्हणजे दीज आर द पीपल हू हॅव मेजरली इन्फ्लुएन्स्ड माय लाईफ. आणि यांच्याच थॉट्स कुठेतरी आणि आयडियल्स माझ्या डोक्यात असतात. प्लस सेकंड थिंग इज माझी शाळा. म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी मला टाटा पारसी स्कूलमध्ये टाकलं आणि त्या पारसी टीचर्स बरोबर मी मोठी झाली. त्यांची एक वेगळी व्हॅल्यू सिस्टम आहे. त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं लँग्वेजेसबद्दल प्रेम. सो ते सगळं इन्कल्केट करत गेले आणि आम्हाला बियॉन्ड अकॅडमिक्स खूप गोष्टी शिकायला मिळाल्या स्कूलमध्ये. सो आय एम रिअली ग्रेटफुल की मला त्या टाईपचं एक्सपोजर मिळाला नागपुरात राहून त्या काळात. सो दीज आर द 2 प्लेसेस जिथून मला मेजरली आय हॅव शिफ्ट माय सेल्फ. पण मला एक ऍड करायला आवडेल की जाई फार छान लिहिते. शी इज अ व्हेरी गुड ओरेटर. खूप छान बोलते ती. सो म्हणजे मला एक तिच्यामध्ये ऍड करायला आवडेल. आणि थँक्यू थँक्यू. समर तुझ्याकरता असं कोणी होतं किंवा याच्यासारखं बनायचं आहे? म्हणजे काका होते. ओके. भरपूर आले कामाकडे जितके व्यवस्थित होते इतका व्यवस्थित बिझनेस वाढला. मी पाहून त्यांच्याकडेच वाढलो. जे काही आहे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. त्यांच्याकडनं शिकलो नंतर जाईकडनं शिकलो. जाईकडनं शिकतोही आहे. शिकतोही अजून. आणि म्हणजे सगळ्यांकडनं हा. आपण शिकतो. म्हणजे हा एक थोडा सार्कॅझम झालं पण नाही पण खरंच सांगतोय मी. जेवढं काकाने शिकलो तेवढं जायने पण शिकवलं. तर एखादी अशी गोष्ट आठवते का दोघांना की वाटलं की ही गोष्ट केली होती ना मला खूप अभिमान वाटला होता की मी असं केलं होतं त्यावेळेला. आता असं वाटेल की काही नव्हतं पण ऍटलिस्ट त्यावेळेला वाटलं प्राऊड होतं मोमेंट. हा प्राऊड फील झालं किंवा मी हे केलं, अचीव्ह केलं, काही असू शकतं.
खूप गोष्टी आहेत. हा म्हणजे एखादी लाईक एनसीसी मध्ये होतो हा. तेव्हा 2-3 कॅम्पला गेलो होतो. तर तिथे कॅम्पनी जेव्हा त्या सरांनी आमची खूप तारीफ केली होती हम्म. तेव्हा असं वाटलं की यार आपण काहीतरी करतोय. पहिल्यांदा गेलो होतो, हम्म. पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलो होतो, 8वीत गेलो होतो. त्या मी सार्जंट, मी आणि माझा अक्षय म्हणून मित्र होतो. त्या दोघांची इतकी तारीफ म्हणाली होती तेव्हापासून आम्हाला असं वाटत होतं की यार पायलट बनना चाहिए. दम है इससे अपने दम है अपने में. तिथून वाटलं पहिल्यांदा की आपण कुछ कर सकते हैं यार. तो थोडा टर्निंग पॉईंट म्हणता येईल मग. तू कोणाला मारलं होतं हो हो. आणि कोणीतरी तुलाही मारलं अरे होतं. हो, सगळ्या आहे आपल्या वर्षी. कसा की का? म्हणजे आता मार्केटचे प्रश्न आले आता. पहिल्यांदा मी मारला होता 4थी मध्ये शाळेमध्ये. हम्म. मी अतिशय डरपोक माणूस होतो. मी बारीक असा मुलगा होतो. 4थी 5वी पर्यंत एकदा माझ्या मित्राला कोणतरी मारलं. इतका राग आला मला की माझ्या थोडा उंच मुलगा हा बाहेर होता त्याला इतकं मारलं होतं मी. तो मी फर्स्ट टाइम तिथे मी कोणाला तरी मारलं होतं आणि ती शाळा होती आपली सोमलवार शाळा अच्छा. तिथे. आणि नंतर मार खाल्ला होता घरीच मागच्या एंडला. कुठला तरी खूप उंच पुरा माणूस होता त्यालाही मारायला गेलं. नाही त्याला आम्ही दिला पेन. ढेपल्या तो इतका ढेपला होता की तेव्हा तो 120 किलोचा वगैरे होता अच्छा. आणि वयाने मोठा. तो इतकं पिटलं आणि घरी आल्यानंतर बाबांनी प्रश्न विचारला होता, मार खाऊन झाला त्याला मारलाय का तू? हम्म. मारला असेल तर घरात येतं ना तर घराच्या बाहेर जायचं. म्हणजे समरनी 4थी मध्ये मारलं होतं आणि जाई 4थी मध्ये घरात न सांगता सायकल गेली होती. म्हणजे डेअरिंग म्हणजे दोन्ही आपापल्या याच्यामध्ये डेअरिंग हे होतेच. जाई तुला असं काही म्हणजे डिफिकल्ट आहे पण असं कधी होऊ शकतं कोणाला तू मारलं हा नाही आणि कोणी मारलंही नाही नसेल कोणी मला मारलं अशी वेळी नाही येऊ दिली हा, तू. म्हणजे it is- कोणाला ढेपल्या नसेल म्हटलं. मला असे शब्द माझ्या डोक्यात पण नाही येत. नाही अशा येऊ द्यायचे रे हा. शब्द. चांगले असतात. नाही तेव्हाच त्यामुळे शिकतो, मारून मारून पण शिकतो. एखादी लहानपणातली गोष्ट आपण बऱ्याचशा गोष्टी करतो काही राहून जातात. अशी एखादी गोष्ट वाटते का आठवते का की ती राहून गेली करायला पाहिजे राहून गेली आज करता येईल आठवत आहे का? मला आठवतो अभ्यास करून घेतला असताना लहानपणी हम्म. तर खूप बरं झालं असतं. समज अजून काय वेगळं केलं इतकं छान तू करतोय नाही, जे अजून काही तुझ्या आहे. लाईफ मध्ये. अभ्यास हा केलाच पाहिजे सगळ्यांनी मला कळतं, आता कळतं. तेव्हा वाटलं पाहून घेऊ ना अभ्यास म्हणून काय होतं. पण आता सर लक्षात येतं की अभ्यास ही अतिशय आवश्यकता आहे आणि हा सगळ्यांनी लहानपणी व्यवस्थित केलं पाहिजे. लिहायला परीक्षेसाठी म्हणून नाही पण अभ्यास आहे त्याला अभ्यासासाठी घ्यायला पाहिजे. आता आपण इतकं सगळं लहानपणचं बोलतोय तर म्हणजे मी ना फार पॉझिटिव्ह आपल्या गोष्टींना घेऊन तर माझ्याकडे ना लहानपणच्या अजूनही माझ्या काय काय गोष्टी आहे मी जपून ठेवलेल्या आहेत. तर अशा काही तुमच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अशा जपून अजूनही ठेवलेल्या आहेत अशा काही? एक माझ्याजवळ फ्रॉक आहे. अच्छा. वेन आय वॉज प्रॉबेबली 1 or 2 years old. आईनी क्रोशिया करून विणला अरे. होता. सो दॅट आय हॅव विथ मी. जो मी वापरलाय माझ्यानंतर किती माझ्या कझन्सने वापरलाय, अवनीने वापरलाय. अरे वा. अँड आय हॅव दॅट फ्रॉक विथ मी. दॅट इज व्हेरी प्रेशियस फॉर. समज तू असं काय? असं माझं हा. प्रश्न आहे. मला वाटलंच हे उत्तर आहे तुझं. दरवर्षी माझ्यासाठी नवीन काहीतरी गोष्ट असते तेव्हा इतक्या जुन्या गोष्टी ठेवलेल्या नाही. बरं आता जो समरनी पहिल्यांदा ज्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर असा फर्स्ट क्रश काय होता तुझा तो सांगा जरा. आणि स्ट्रॉंग फर्स्ट क्रश. त्याची एक मैत्रीण होती ओके. ती फार आवडायची. बस ती आवडायचीच. नंतर बस तेवढाच क्रश होता तो. ओके. मग क्रश झाला तो. तो क्रश झाला नाही काही नाही, समोरच नाही. नाही. तो समोरच नाही गेला काही. ती स्टोरी अशी आहे की मी म्हणजे माझी मैत्रीण आणि मी आणि समर आणि मी दोघांना सेट करायचा प्रयत्न करत होती. तर मी ओके. त्या दोघांनाही व्हॅलेंटाईन्स डेचे कार्ड्स दिले. तिच्याकडनं याला आणि ह्याच्याकडनं तिला. आणि दोघांनाही माहित नव्हते असे कार्ड्स दिले. आणि मी समरला म्हटलं मी तिला घेऊन येते, तू तिला आज प्रपोज करून टाक. समरने खूप हो केलं येतो वगैरे आणि झालंच नाही. आम्ही 2-3 तास बसलोय हा आलाच नाही. आणि आपली ट्युशन मिस करून गेला की हा प्रपोज करेल. अँड देन समहाऊ दॅट थिंग फिझल्ड आउट. म्हणजे बघ ते आय डोंट दॅट सब्जेक्ट जस्ट डाईड ऑन इट्स ओन. सो दॅट इज हिज फर्स्ट. लहानपणापासून आपण जे सांगतोय सगळ्या गोष्टी करतोय तर आज आपण बघितलं इव्हॅल्युएट केलं तर असं वाटतं का की लहानपणापासून एखादी गोष्ट खूप जास्त आपल्यामध्ये आता ती चेंज होऊन गेली? I have changed as a person, I can say. I was a different person then, I'm a different person now. म्हणजे मॉडरेट झाली असं तुला म्हणायचं आहे की म्हणजे तेव्हा यू वर स्टबन विथ युअर थॉट प्रोसेस की दिस मी इज जरी राईट ऑर म्हटलं की मी मॉडरेट झाली तरी तुम्ही तिघही म्हणाल की मॉडरेट नाही. So, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे Nobody will रिलेटिव्ह agree कन्सेप्ट with आहे ना me. रिलेटिव्ह कन्सेप्ट सो No, no. तेव्हापेक्षा
म्हणजे मला असं काही काही गोष्टी वाटायचं की हे असंच झालं पाहिजे, दिस इज द ओनली वे टू डू थिंग्स. आता मला असं वाटतं नाही, असं नाही, हा पण एक रस्ता आहे विच इज नॉट रॉंग. किंवा जसं समरचा अप्रोच एंटायरली डिफरंट आहे, लुक एट लाईफ टू वर्क वाईज इन एव्हरीथिंग. तर माझं आणि त्याचे खूप अजूनही आमचे खूप कॉन्फ्लिक्ट होतात की तू काय करतोय हे असं. तो म्हणजे नाही, हे असंच होईल आहे, आणि माझा एक्झॅक्टली उलटा अप्रोच असतो. तर मग म्हणतो हा पण तो वर्क करतो ना, समटाईम्स इट इज मोर एफिशियंट. सो तो प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही सगळे 3 जण आहेत CA, जोपर्यंत प्रत्येक गोष्ट करणारे मुद्देसूद मांडणार नाही तोपर्यंत तुम्ही समोर जातच नाही. आम्ही ठरलो बिझनेसमॅन, हा पाहून तर घेऊ एकदा काय जास्त तर फेल हो ना, होऊन जातात गोष्टी. मग आम्ही तुमच्या घर चढतो, कसा करून पाहा. नाही तसं नाही. मेथॉडिकली तुमच्या गोष्टी बरोबर आहेत. तर आता आपण म्हणतो लहानपणात ना थोडं पुढे जाऊ, लहानपण म्हणजे 8वी 9वी 10वीच्या पुढे जाऊ, त्याच्या पुढे जाऊ आणि आपण आता करंट स्टेजपर्यंत येऊ. तर पहिला प्रश्न की जेव्हा जाई प्रयत्न करत होती की तिची मैत्रीण आणि तुझं काही व्हावं, त्याच्या पुढे थोडं फॉरवर्ड झाल्यावर कुठेतरी कधी ते तुम्हाला असं वाटलं असेल की जाईला वाटलं असेल, तुलाही वाटलं असेल समर, की नाही नाही दुसरं कोणी नाही बा, आपण दोघं फ्रेंडपेक्षा थोडं मोर कॉम्पॅटेबल आहे का. तर ते जेव्हा वाटायला लागतं तर कुठली तरी एखादी गोष्ट असते जी आपल्याला आवडते त्या व्यक्तीमधली. तर काही रिकलेक्ट करू शकतात का की ही गोष्ट आवडायला लागली. मी आणि समर वी नो इच अदर सिन्स आय वॉज इन 5th स्टँडर्ड. म्हणजे मी 5th मध्ये आणि हा 7th मध्ये, तेव्हापासून आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो. आणि मला समरची थोडी भीतीच वाटायची, मला थोडं गुंड टाईपच वाटायचा. सो मी बोलायची पण नाही त्याशी जास्त. बट से लाईक अराउंड 10th वगैरे आम्ही जरा जरा इंटरॅक्ट करायला लागलो होतो. आणि आम्ही दोघं सेम मॅथ्स ट्युशनला जायचो आणि वी यूज टू स्टे इन द सेम एरिया. सो वी हॅड दिस बिग गँग ऑफ फ्रेंड्स ऑफ विच वी बोथ वर ऑल्सो अ पार्ट. तर तरी मी कमीच बोलायची समोरच्या, मला बेसिकलीच भीती वाटायची त्याची. तर म्हणजे आता कुठे गेली माहित नाही, आता वाटतच नाही. आता तू तिचा झालास ना. सो पण मला कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर होता. म्हणजे इवन वेन आय वॉज ट्राईंग टू सेट हिम अप विथ माय फ्रेंड, मला काहीतरी आवडायचं समोर असं. आणि म्हणजे इन रिट्रोस्पेक्ट जेव्हा आम्ही असं बोलतो तो म्हणतो की मला पण असं वाटतं की हिच्याबद्दल कोणी खराब नको बोलायला, किंवा मला याच्याबद्दल कोणी काही खराब नको बोलायला. अँड दिस कंटिन्यूड फॉर इयर्स टुगेदर. म्हणजे टिल CA फाउंडेशन दिस वॉज द सिच्युएशन. म्हणजे 18 वर्षाची होईस्तोवर. अँड मग 17 मध्ये वगैरे म्हणजे बाकी ते सगळं फिझल आउट झालं होतं. वी वर जस्ट फ्रेंड्स, वी यूज्ड टू टॉक ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि मग 17 फाउंडेशन मी करत असताना तेव्हा मला समरनी प्रपोज केलं. मी प्रपोज नाही केला, आमचं कसं झालं आम्हाला कळलं नाही. पण काहीतरी काहीतरी initial असेल. डू नॉट मी फक्त म्हटलं स्वप्न पडलं तुझ्याची आपण झालं असं वाटलं मला. हा तर इतकी रडायला लागली ती. म्हटलं बाबा मी जाय स्वप्न होतं मी असं नाही. म्हणजे मला फक्त पाहायचं होतं हिच्या मनात काय टाकून टाकून पाहिले तर. पण समज म्हणजे तू एक ट्राय मारून बघितला म्हणून, किंवा स्वप्नात आलंही मैत्रीण असेल. होते ती, तिला दुखवायचं नव्हतं. एक्सेप्टेड. हो, पण काय दूर आवडलं, नाही काय झालं. आवडलं. काय माहिती पहिल्यापासून आवडायची ती. पहिल्याच असं म्हणतोय मी. हो, पण काय एखादी असं आठवतं का, म्हणजे कॅन यू मेक आउट की बा ही एक गोष्ट होती की जाई हसायची छान, आता बोलता बोलता हसली, ते मला खूप छान वाटलं. आता व्हेरी सिम्पल काही असं एखादी पर्सन, गोष्ट. खूप सिम्पल आहे, अजूनही आहे ती. तेव्हाही होती, आताही तशी नाही. ओके, जे आहे ते पुन्हावरती आहे तिच्या. सिम्प्लिसिटी जी होती ती तुला आवडली. तसं जाई तुला त्याची एखादी गोष्ट की ती त्याच्यामुळे तू अजून पुढे गेली त्याच्या. आय कॅन से की समर खूप असं साधा सिम्पल होता. काही त्याला असं खूप स्टाईल मारणारा वगैरे असं, म्हणजे मला खूप अपील व्हायचं. अँड कमी बोलायचा. आणि हिच्याबद्दल राहणं म्हणजे कमी बोलणारच व्यक्ती टिकू शकतो. हे माझ्या हिच्याबद्दलच नाही, जेवढे लोक आहेत त्यांनी सगळ्यांना कमी बोलणार नाही. आता म्हणजे आता इतके तसं पाहिलं आपले आता ऑलमोस्ट 23 वगैरे वर्ष आता होणार आहे यावर्षी. तर या दरम्यान इव्हन तुमच्या आधीचं जे काय जेव्हा तुमचं प्रेम होतं म्हणजे जे आहे, तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही एकमेकांना जसं समरने तुझ्यासाठी केलेली किंवा तू त्याच्या समर जाईन तुझ्यासाठी केलेली खूप आवडते, म्हणजे तुम्ही अप्रिशिएट करता की ही स्पेशल ही गोष्ट जेव्हा जाई करते म्हणजे तुला ते चांगलं वाटतं असं, किंवा असं आहे की नाही. ती सगळ्याच गोष्टी करत असते. एखादी गोष्ट सांगून मी बाकीच्या गोष्टी कमी असते की लेखणार करून जातील असं अजिबात नाही. हे पॉलिटिकल political नाही. थिंक अबाउट इट. म्हणजे एखादी गोष्ट की बाकी खूप करते पण
हे केलं ना की मला नेहमीच छान वाटतं. खूप छान वाटतं. अरे चिडली नाही ना, मला इतकी आवडते ती. आणि जर का कमी बोलली माझ्याशी, अरे काहीच काही गोष्टी आहे मग जर का ती कमी बोलली तुला आवडणार असं नाही. नाही. जेव्हा चिडली अशी सुंदर बोलते, बस तेव्हा ती कमी बोलली तर अजून जास्त आवडेल मला. बरं जाईल तुला समोरसाठी. जाई मी त्याकडे उत्तर देतो, हा जेव्हा जास्ती बोलेल तेव्हा मला नाही, आवडते. नाही, मला जास्ती बोलले नाही, मला खूप जास्त बोलची गडबड होईल. सो मला मला मी सांगू मला काय आवडतं की मला समरला खूप न सांगताच कळतं की मला काय हवंय, आणि तो खूप माझं लाईफ इझी करतो इन सो मेनी डिफरंट वेज. जे सिम्पल गोष्टी, जसं कारमध्ये डिझेल भरायचं मी कधीच नाही भरत, समर गाडी फुल करून घेऊन येतो. बँकेतनं पैसे काढायचे मी कधीच नाही काढत, समर विल डू दॅट. सो दीज आर व्हेरी लिटल मायनर थिंग्स, बट समर विल ऑलवेज डू देम. अँड किंवा जर मी जाणार आहे तर तो गाडी रिव्हर्स करून ठेवेल. की खूप छोट्या गोष्टी आहेत पण मला इमॅजिन होतं की बापरे किती विचार करतो माझ्याकरता. सो दॅट इज समथिंग आय रिअली लाईक. हेच तर मी म्हणते की माझा भाऊ असं म्हणून Caring. मला आवडतो इतका. He is very Okay, rare. okay. एवढ्यामध्ये इतक्यात अशी काही गोष्ट तुम्ही दोघांनी किंवा इंडिव्हिज्युअली काही केली आहे का की ज्याचा असं प्राऊड फील होतं? मुलं केली वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. So sweet. ते म्हणजे आम्ही सगळेच प्राऊड आहोत, पण म्हणजे असं नाही सांगता येत. आम्ही हा विचार खूपदा करतो की आपण कुठे होतो आणि आपण कुठून कुठे आलोय. व्हॉट अ जर्नी वी हॅव स्टूड टुगेदर. आणि देर हॅव बिन हाईज अँड लोज. जेव्हा खूप कधी तो फ्रस्ट्रेटेड होता, कधी मी फ्रस्ट्रेटेड होती. देर हॅव बिन डिफिकल्ट टाइम्स, बट वी हॅव ऑलवेज बिन देअर फॉर इच अदर. अँड दॅट इज समथिंग वी रिअली, म्हणजे वेन वी लुक बॅक ऑन द जर्नी असं वाटतं की वाव यार किती वर्ष गेली आणि आपण कुठून कुठे आलोय. दॅट इज समथिंग. ये कहाँ आ गए. हाँ, ये कहाँ आ गए. वाह, यूं ही साथ यूं ही साथ चलते चलते चलते. वाह वाह. जेव्हा आपण असं म्हणतो ना की ये कहाँ आ गए हम साथ चलते चलते वगैरे, या याच्यामध्ये बरेच कधी अप्स अँड डाऊन्स असतात. आणि अप्स अँड डाऊन्स सो मेनी थिंग्सचे असतात. कधी कधी एखादी गोष्ट खूप इरिटेट होते पार्टनरची. तर नाव गिवन अ पॉवर टू समर अँड गिवन अ पॉवर टू जाई, कुठली अशी गोष्ट आहे जी जाई तुला वाटेल की या समरमधला ना एक हा स्वभाव आहे ना हा मी चेंज करून टाकेन, आणि समर तुला जाई मधलं? खरं सांगायचं का पॉलिटिकली करेक्ट सांगायचं? नाही जे तुला खरं वाटतं. खरं खरं सांगायचा प्रयत्न कर, ज्याच्याने खूप खरं जास्त सांग. डॅमेजही नाही होणार तुला. ते खरं खरं सांगतो, पूर्ण पॅकेजच आवडलं होतं ना, ते एक गोष्ट चेंज नाही करता येणार. त्यामुळे सगळ्या जशी आहे तशीच पाहिजे. So sweet. ओके. पॉलिटिकल करेक्ट नाही उत्तर म्हणून सांगितलं, नाही तर दुसऱ्या गोष्टी सांगितल्या असते. जशी आहे तर एक गोष्ट चेंज करायची नाही. आणि का करायला कोणी का बरं म्हणून चेंज व्हावा कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी? कोणी मी म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. जो जसा आहे तसा त्यांनी राहावा. म्हणजे हे थॉट खरोखर अप्रिशिएट करण्यासारखं आहे. पण तरी जाईल एखादी गोष्ट म्हटलंस म्हणजे डोक्यावर बंदूकच लावली किंवा नाही तर उडवतोच तुला. आता सांग काय चेंज करायचं आहे तुला? कम्युनिकेशन. आय रिअली विश तो माझ्याशी जरा जास्त बोलेल, माझ्याशी गप्पा मारेल. मी त्याचं नाव ठेवलंय मी कॉन्व्हर्सेशन किलर. की एनी टाइम आय इनिशिएट अ कॉन्व्हर्सेशन ही विल जस्ट किल द कॉन्व्हर्सेशन. आता हा पण असंच करतो. सो ते डिस्कशन करायला जाते, मी प्रॉब्लेम काय सांगत असते, मी सोल्युशन सांगतो. आणि मला सोल्युशन नको आहे, तू माझा प्रॉब्लेम आहे, सोल्युशन सांगून मोकळा होऊन जातो. तर मग आता मला एक सांगा की असं कोणतं गोष्ट सपोज जर का समरला एखादी कोणती गोष्ट करायची नाही तो काय टिपिकल एक्सक्यूज देतो, किंवा जाईला तुला कोणती गोष्ट आहे की जी जाईने करायची पण ती दरवेळा ती कोणती अशी टिपिकल एक्सक्यूजेस कोणत्या गोष्टीत दिली? समर एक्सक्यूज नाही देत. समर नुसता मख्खासारखा माझ्याकडे बघतो. मी एकदा दोनदा तीनदा 50दा म्हणेन, बट ही विल हॅव द सेम रिॲक्शन. सो देन आय गेट इट की ओके ही इज नॉट इंटरेस्टेड. हे स्ट्रेट आहे म्हणजे एक्सक्यूज देत नाही. म्हणजे नो एक्सक्यूज, नो धाडसी आहे की सरळ सरळ No सांगून. communication. म्हणजे आमच्या याच्यामध्ये झालं ना की मी टॉपिकच डायव्हर्ट करून देतो. धाडसी नाही रे, मी भीत असतो म्हणून बसलो असतो. कारण की जेव्हा ती बोलते ना, जी बोलायला लागला तर जी बोलते त्या बोलणं मी ऐकू शकत स्पष्ट नाही. बघती. त्याच्यापेक्षा चूपच बसा ना आपण, मग शांत बसलो असतो, बाकी काय नाही. आणि जाईला आणि एखादी जाईल गोष्ट टाकायची. डिस्कस कर. यार मी काही बोललो तर तिच्यापाशी इतकं बोलायला गोष्टी असतात तर ते अनएंडिंग राहतं. आपण हारणार आपल्याला माहितीच आहे, तर मग पहिलेच बंद राहतो ना. हारने वाली मॅच क्यों खेळली. हा फिर काय आहे. पण इन केस जाईला काही एक्सक्यूज द्यायचा असेल आणि स्पष्टपणे सांगायचं नसेल तर तुला काही वाटतं का की असं आहे तिचं आणि म्हणजे टिपिकल अवॉइड करते हे हां, स्पेशली. की हे करून मला आम्ही दोघं एकमेकांना इन अँड आउट होतो. कोण कधी खोटं बोलताय खरं बोलताय आम्हाला लगेच बोलतो. कुठलं फक्त आम्ही असं हात लागले, असं करा, हा, ठीक आहे. हे टिपिकल मी म्हटलं तसं मी टॉपिक डायव्हर्ट करतो.
रसिका एकदम काहीतरी मवाळ होऊन जाते, तर तुला काही वाटतं का की जाईनी असं केलं म्हणजे एक्सक्यूज कर? मी फक्त असं असलं ते हसायला लागले तिला. ठीक आहे की डन. Okay. तर जसं थोड्या वेळापूर्वी जस्ट आपण बोललो की ये कहाँ आ गए हम. तर आपण म्हणतो कुठे आज पोहोचलोय आणि पुढे अजून भरपूर काही अचीव करायचं आहे. तर ते अचीव करत असताना काही गोष्टींकरता आपल्याला जाणवतं की खूप मेहनत करावी लागते. काही गोष्टी होऊन जातात, काही गोष्टी असंही वाटतं की अरे हे कसं काय होऊन गेलं, म्हणजे कसं काय अचीव होऊन गेलं, पण काही गोष्टींना खूप मेहनत करावी लागते. तसं काही स्टार्कली आठवत आहे का की ही पर्टिक्युलर गोष्ट होती ज्याच्याकरती मला खरोखर आय हॅड टू स्ट्रगल अ लॉट, मेहनत केली आणि एक वाटलं की येस अचीव केली? नाही हा? मेहनत करून काय सगळ्या गोष्टी केल्या, काम खूप केलं जास्त नाही. एखाद्या बाबतीत मेहनत तर मी पाहिलंय समरने भरपूर नाही, मला मेहनत कोणत्या पद्धतीने तशी मेहनत केलेली नाही असेल, ती मेहनत नॉर्मल मेहनत असं वाटतं मला. तर मला सांगायचं झालं तर मी सांगेन की समरनी एक एक त्याचं काय म्हणतो ना, मे बी त्याच्या मनात कुठेतरी हे होतं की बा मी सीए नाही आहे किंवा मी खूप जास्त नाही शिकलोय, पण ही हॅज, हे त्याच्या मनात आहे. मला वाटत नाही आजच्या डेटला कोणी समरसोबत येऊन बोलत असताना त्या कोणाच्या डोक्यात पण येईल की समर किती शिकलाय की नाही शिकलाय. म्हणजे त्यांनी आज त्याचं म्हणजे CA आहे एक की आपण नाही म्हणतो ना की स्वतः. आज त्याच्या सोसायटीमध्ये एक त्यांनी त्याचं स्थान हे केलंय विच ही हॅज अर्न. पैसा अर्न होतो बरं, पैसा अर्न करून ते नाही केलंय, विथ युअर एफर्ट्स. आणि हे हे फॉर मी आय थिंक दॅट इज व्हॉट यू हॅव अचीव्ह. मे बी तुला दुसरं काही वाटू शकतं की याच्याकरता कम्प्लिटली अग्री. नाही. मी तुला पंप्या जेव्हा म्हटलं ना की मी आधी वेगळा विचार करायचे, म्हणजे मला हे वाटतं, आज मी जेव्हा समरकडे बघते तर आय फाइंड हिम सो सक्सेसफुल अँड सो कॉम्पिटंट, सो एफिशियंट, अँड द वे ही हॅज अ स्टाफ ऑफ 450+ पीपल. हम्म. तो ज्या तऱ्हेने स्टाफला मॅनेज करतो, द वे हिज स्टाफ रिस्पेक्ट्स हिम. तर या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहे. आणि ठीक आहे, डिग्री इज वन थिंग, बट ही हॅज लर्न थिंग्स अ डिफरंट वे. म्हणजे जिंदगी से सिखाय म्हणतात, ठोकर खा खा के सिखाय, तसा तो शिकलाय. अँड म्हणजे मला समरचं, मी ऍक्च्युली मगाशी म्हटलं नाही, पण मला समरचं सगळ्यात आवडतं की ही इज एक्सेप्शनली हार्डवर्किंग अँड सिन्सिअर टुवर्ड्स हिज वर्क, विच आय फील इमेन्सली प्राऊड अबाउट. ठीक आहे, तो बाकी मग घरी नसेल, तो बाकी कुठे सोशलाइज नाही करणार, बट त्याचं तो आणि त्याचं काम, म्हणजे त्याचं सगळ्यात त्याचं काम आणि त्याचं सगळं ते आयुष्य ते बस आणि डिझेल पेट्रोल ड्रायव्हर याच्यातच आहे. सो आय फील व्हेरी प्राऊड अबाउट. बाय आपण हे सांगायला पाहिजे की समरच्या म्हणजे नागपूरच्या नाही, मोस्टली सगळ्या सगळ्या गोष्टी. स्कूल्सच्या हो, म्हणजे बसेस समरच्या आहेत. रादर समरनी हे म्हणायला पाहिजे की त्याला जे वाटतं, विच आय डोंट अग्री टू, किंवा मी खूप जास्त नाही शिकलोय, पण आज समरमुळे कित्येक लोक शिकतात आहेत. आज समरमुळे कित्येक लोक आहेत जे आपली रोजीरोटी घेतात आहेत. कारण समर नसेल तर शिकायला जाऊ नाही शकणार. तर म्हणजे ही इन अ वे इज टीचिंग. हा हा हा. तो लहानपणी शाळेत गेला नाही ना, म्हणून आपल्याला सगळ्यांना आयुष्यभर शाळेत शाळेत पाठवू, जायचंय. सगळ्यांना आणि मी शाळेत पण पाठवू, जातो झालं. सगळ्यांना शाळेत पाठवू. अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लक्झुरी दोघांच्या नुसार? मुलं बायको सोबत आहे ती माझ्याकडे लक्झरी झाली, असं माझ्या खूप अपेक्षा नाही काही. माझ्याकरता लक्झुरी इज एक्सपिरियन्सिंग क्वालिटी, बी इट इन थिंग्स, बी इट इन पीपल, बी इट इन थॉट्स. सो वेन यू एक्सपिरियन्स गुड क्वालिटी, दॅट इज लक्झुरी. व्हेरी गुड सर, खूप छान बोलून. सो आपण एका एजमध्ये आता पोचत आलो आहे की जिथे म्हणतात ना की बकेट लिस्ट असायला पाहिजे, समथिंग टू ड्राईव्ह. तुमच्या याच्यातली दोघांमधली अशी टॉप 1-2 बकेट लिस्ट मधल्या कुठल्या गोष्टी आहेत? माझ्याकडे बघते, माझी बकेट लिस्ट जायचं आहे. समर, जे जायचे ती माझी बकेट लिस्ट. ओके, जाईल नाही आपल्या वर्षी जाईल म्हणजे ठीक आहे, ओके डन, बकेट लिस्ट. सेम जसं तुझं ना तसं माझं हा. आहे. जे दैदिप्य म्हणाल ते तसं तसं मी तू. करेन. आणि ती जाई मला रागवते पण. समर तसं नाहीये. माझे ताज आहे, पण फॅक्ट आहे ती गोष्ट, किती नाही म्हटलं तरीच आहे. अच्छा, जाईनी इच्छा बकेट शक्ती. लिस्ट बनवलीच नाही. जाईनी म्हटलं की मी बकेट लिस्ट बनवणारच नाही. व्हेरी गुड. आणि तुला म्हटलं परत की जाईनी म्हटलं की समर तुझी बकेट लिस्ट बनव. माझी बकेट जाईल म्हटलं बकेट लिस्ट नाही, संपला विषय, बकेट लिस्ट संपली आपली. हॅव यू रिअलाइज वन थिंग? मी तुला मगाशी म्हटलं समर इज अ कॉन्व्हर्सेशन किलर. त्याला कितीही बोलायला लावायचा प्रयत्न, ही विल किल द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन किलर. कुठली आहे जाई तुझी एखादी बकेट लिस्ट? माझी आय डोंट नो इफ आय शुड से इट, बट आय वॉन्ट टू राईट मोर. Okay. I want to do something more in writing. Yeah, that is something which is on my mind.
माझी बाकी तर bucket ठीक आहे, list- मग आय वॉन्ट टू ट्रॅव्हल, आय वॉन्ट टू गो टू प्लेसेस. माझी बकेट लिस्ट एक उरले खूप वर्षापासून, ते मी करून टाकणार. अच्छा. बाय रोड लेह लद्दाख, अरे वा. ओके चला म्हणजे चला आहे बरं का तो. नागपूरवर. ओके. काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या, ती गोष्ट झाली की आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीने आनंद होतो, एखाद्या गोष्टीने तडक भरते म्हणतात. तर कुठली आहे तुमची, की समोर तुला किंवा कोणी, इट कुड बी फॉर एनीवन, रागच येतो म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते? माझ्या एकदम क्लिष्ट क्लिअर आहे. जे माझे लोक असतात, ज्यांच्याही मनात जीवाभाव केला असतं, त्यांनी काही फाजीलपणा केला किंवा मूर्खपणा केला की पीठ मी खिंजिराला गोष्टी केल्या की माझ्या मोठं सरकत जातं. मग तो कोणी राहो, माझा भाऊ असो कोणी असो, रागच येतो मला. ओके. जाई आणि मला एकदम सहज जात, मला एक राग येत नाही. हा, हा. आणि गेल्या जाती लवकर नाही होत. मला बराच वेळ येतेही नाही लागतो. लवकर, पण जायलाही वेळ हा, वेळ लागतो. आणि जर चान्स देत नाही लोकांना, पण त्रास दिला, आणि मी लोकांशी क्लिअर राहतो. मी कोणाच्या पाठीत खोंबत नाही की कोणाच्या मागे काही करत नाही. हम्म, हम्म. जे काय तोंडावरती जरूर म्हणतो तुम्ही, भाऊ असो मित्र असो कोणी असो, जे असतात क्लिअर असतात. जाई जाई. कुठली गोष्ट न म्हणजे तुला सटक तुझी. आता माझी सटकली जसं म्हणतात. झटकायला काय आहे ना नाही. म्हणजे माझी तशी फटाफट सटकते आहे ना. बट मी शांतपणे करतो. म्हणजे माझी सटकून मी अशी धरून नाही ठेवत ते. आय एम लाईक, मी चिडते, आणि कारण मी खूप साऱ्या गोष्टींवर चिडते. मला माझं पेशन्स थ्रेशोल्डच थोडा कमी आहे. सो मी चिडते, मी बोलते, अँड आय जस्ट, मग मी ते संपवते. मी ते वर्षानुवर्ष कॅरी ऑन नाही करत. बरोबर. तो मी करतो. ते समर करतो. तो बोलत करू पण नाही आणि तो शकतो. मनात ठेवतो. मी मनात नाही ठेवत. मी आय लेट दी अदर पर्सन किंवा आय हॅव नॉट लाईक. मला तसं वाटतं की ना, इव्हन जसं समर ना बसला जरी असला तरी ना असं वाटतं त्याच्या डोक्यात भरपूर गोष्टी चालू असतात. तर मला असं ना इच्छा आहे की अशी कोणतरी मशीन निघावी जे ह्याचं पण ब्रेनचं स्कॅनिंग करेल की ह्याच्या डोक्यात काय विचार चालू आपल्यालाच नाही. मी तुला काय म्हणतो, माझं एक युनिक बटन आहे, बंद होऊन जाईल. आता हे स्कॅनिंग होणार नाही. म्हणजे गुरु, जे मोठमोठे गुरु शिकवतात आहे, अरे, तू मी तर achieve म्हणतो करू जायला. शकतोय. तो खूपदा म्हणतो की हे जे सांगतात जाई, मी हेच करतो सगळं. मी असंच आहे. हा पण मला असेच ज्ञान देत राहतो की कारण असं करा, हे करा, ते करा, म्हणजे हे तसं गोष्टी मला इथं ऑलरेडी करतो. सो अशी एक गोष्ट कोणती जी तुम्हाला वर्ल्ड मध्ये चेंज करावीशी वाटेल? व्हेरी नाईस क्वेश्चन. फटाका फुटला बा तेवढा. टेररिझम, म्हणजे कोणी कोणाला मारतंय, किंवा म्हणजे तालिबान जे करताय, बेसिकली सप्रेसिंग समवन्स राईट्स किंवा किलिंग समवन फॉर युअर ओन बिलीव्स इज समथिंग व्हेरी बॅड. आय टोटली अग्री विथ यू. कुठली एक व्यक्ती आहे तुम्हाला वाटतं ज्याच्यासोबत तुम्ही यू वुड वॉन्ट टू स्पेंड वन डे, तुम्हाला तेच परत एक मॅजिक पॉवर, यू चूज वन अँड दॅट पर्सन वुड बी विथ यू फॉर होल डे? होल डे. माझ्यापासून उत्तर तयार आहे. सांग सांग. सांग ना. अरे तुम्ही लोकच आहे ते इंटरव्ह्यू घेतात, तुमचं नाव कशाला घेऊ मी? नाही, म्हणून दुसरं नाव शोधलं. त्याच्याकरता तुला पॉवरची गरज नाहीये. त्याच्याकरता तुला आम्ही तर फक्त सदैव राहू तुझ्या बरोबर. फोन केला तर नाही, आम्हाला बस तेवढेच power आहे. आपले मित्र म्हणजे तुम्ही जे आहे त्यांच्यावर राहिलं की आपलं एकदम फुल चार्ज होऊन येतो. एकदा भेटलो तरी आपण महिनाभर राहतो. पॉवर वाया जाईल. म्हणजे ती पॉवर म्हणजे हे अशीच मिळणार, हा. पॉवर वापरायची हा. गरज नाहीये. हे पा नशीब आहे माझं चांगलं, मग माझं जो पॉवर धरलेला असते. म्हणजे त्याला असं कोणाला भेटायचं हा, नाही. एवढं. हा. मला आणि बायला भेटायचं असतं, जे लोक माझ्यापाशी आहेत तिथून पॉवर शोधतो. कशा लोकांना शोधतो, याच्या पाशी जाऊन त्याची पॉवर घेऊ. जे लोक आहेत तेच माझी पॉवर आहे. कुठे चालली आहेत तू? जाई तुला? मला मी आधी इनिशियली असा विचार केला की मला इंदिरा गांधी खूप आवडते. आय वुड लव्ह टू मीट हर. म्हणजे आपण खूप लहान होतो वेन शी डाईड. तर इंदिरा गांधी, किंवा मला असं वाटतं की मला परत कधी अक्काजी आणि काकाला भेटतात फॉर अ डे. हे ठीक आहे. आय वुड लव्ह टू स्पेंड टाइम विथ देम. इंदिरा गांधी म्हटलं ते आताच्या करंट सरकार तुला नाराज होऊन जाईल तुझ्यावरती. मला इंदिरा गांधी आवडते. मी काय करू? सो इन द करंट फेज ऑफ युअर लाईफ व्हॉट आर यू एन्जॉयिंग द मोस्ट? काय तुम्ही एन्जॉय करता आता? टिपिकल वाटेल हे उत्तर, पण मला माझा संसार खूप आवडतो. म्हणजे नवरा, मुलं,
फॅमिली फ्रेंड्स, देर आर सो मेनी फ्रेंड्स हु आर जस्ट लाईक युअर फॅमिली. असं मला हा सेटअप खूप आवडतो की आय एम एन्जॉईंग दिस अ लॉट. आणि मला असं बिलकुल नाही वाटत की बापरे आपण यंग होतो तेव्हा किती छान होतं किंवा तू अजूनच सांग. नो अपार्ट म्हणजे anyway we are in life now, so I'm really enjoying this. I love the little world that I've created. समर मम्मा मामा मग वहा त्याच्या ह्याच्यात मी पार्ट आहे ना. हम्म. सध्या जे काही चालू आहे ते गोष्टी चालू आहे, असं पण व्हायला मला- पाहिजे. हा मला असं वाटतं इव्हन तू तर जे तुझं ते वेगळे जे विश्व क्रिएट केलं त्याच्यात तू किती सॅटिस्फाईड असशील. नाही त्याच्यात सॅटिस्फाय अजून ते वाढवायचं आहे, करायचं म्हणजे आहे. स्टील यू आर एन्जॉईंग दॅट फेज ऑफ, म्हणजे ते पण तू एन्जॉय करत असशील ना सगळं. ते करत असतो मी पहिल्यापासून ते एन्जॉय करत होतो, पण आता ह्या ज्या कम्प्लिटनेस वाटायला लागला आता किंवा हे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित जागेवरती आहे तर बरं वाटतं आता. Boxes tick there. हा तर आता जसं जे चालू आहे संसाराचं आहे आणि जे काय तुम्हाला पार्ट ऑफ जे काय आहे सगळं त्याच्यामुळे करंट फेज एन्जॉय करतोय. रसिकाला आता विचारलं ना तर तिच्या करंट फेज मध्ये एक भीती आहे. ती भीती म्हणजे हा जो एक राक्षस आहे, फ्री राक्षस रोज तिच्यासोबत असतो, रोज काहीतरी आयडिया येते. तर तसं तुमच्या करंट फेज मध्ये काही मला सध्या काही भीती आहे. तुझं दबंग आहे. आय डोंट थिंक त्याला कसली भीती आहे. भीती असंच नाही वाटत कुठल्या गोष्टीची. बट म्हणजे जेवढं तेवढं भीती कन्सर्न थोडा जास्त आहे. I think we talk a lot more about health now. हम्म. We are more aware about कशाने तब्येत खराब होते, कशाने नाही होत, काय खायला पाहिजे काय नाही. सो आय थिंक दॅट कम्स विथ एज. अँड कुठेतरी आपण ज्या फेजमध्ये आहे की वी हॅव सीन आवर लव्ड वन्स लीव अस. सो कुठेतरी एक फायनाईटनेस ऑफ लाईफचं रिअलायझेशन आहे तुम्हाला सीपन व्हायला लागतं. सो ती भीती आय थिंक सगळ्यांनाच असते आपल्याला. सो एक कुठला वर्ड दॅट यू कॅन से दिस इज अ वर्ड दॅट विल डिफाईन ऑर डिस्क्राईब युअर रिलेशनशिप. आवर रिलेशनशिप की व्हॉट समर मीन्स फॉर ना रिलेशनशिप तुमचं जे आमचं- रिलेशनशिप आहे त्याकरता कुठला वर्ड हे करा. मी तर केलंय काय? फेविकॉल का मजबूत जोड ते करे. हे सेंटेन्स झाला पण येस फेविकॉल ट्रू फेविकॉल. ते चुटकी चिपकाय जाईल म्हणजे आपली सांगू करू. आय अग्री. बट वी आर लाईक काम अँड द स्टॉर्म. म्हणजे कधी कधी आम्ही खूप शांत खूप प्रेमाने आणि वी आर लाईक किती छान सगळं. आणि कधी कधी असं म्हणजे तलवार निकल हा. जाते. सो वी आर काम अँड स्टॉर्म. सो एक जे आला ना फेविकॉल का मजबूत जोड, तर या मजबूत जोडला अपार्ट फ्रॉम युअर रिलेशनशिप दोन अजून खूप तितकेच महत्वाचे एक म्हणतो ना अविभाज्य अंग, अगदी मराठीत बोलायचं झालं म्हणजे आरव आणि अवनी. सो दे ऑल्सो आर पार्ट ऑफ इट हू वुड ऑलवेज एन्श्युअर दॅट नॉट ओनली म्हणजे ब्रेक तर कधी होणारच नाही बट दे आर पार्ट ऑफ इट. सो आज अवनी नागपूरच्या बाहेर आहे. आरव इन मे बी अराउंड 4 to 5 years तो पण बाहेर जाऊ शकतो. तर यांच्या फेजेस दोघांच्या वेगवेगळ्या फेजेस आल्या. अशी कुठली फेज तुम्हाला म्हणता येईल का की जी वाटलं की जिथे ना थोडंसं डिफिकल्ट झालं यांना मॅनेज करणं? अशी कोणती वेळ वाटली का तुम्हाला? अशी जागेवरती जास्त आले असेल माझ्या. ते मी घरी फार कमी राहायचो त्यामुळे मला माझ्यावरती Still, कमी आले. घरी नशील पण माइंड मध्ये तर राहतच ना. म्हणजे कुठलं असं वाटतंय का? गिव्ह अ थॉट. तिने एवढं घर मॅनेज केलं होतं की माझ्यावरती गोष्ट पोहोचलीच नाही. त्यामुळे मला थॉट तो विचारच कधी नाही आला की काय होईल. फक्त आता आम्ही जेव्हा गेले तर थोडा त्रास मलाच झाला की आता मॅनेज कसं करायचं. किंवा आता ती हा तिथे कितपत ती नीट मॅनेज करेल का? नाही आपण ती मॅनेज ती करेल. manage करेल. आपण पण manage कसं करू. manage करायचं. करू? Correct. हा एक जास्ती प्रश्न. ती मॅनेज करायला ते माहित होतं. तर हे अवनीचं झालं. तर आरव बद्दल असं किंवा हे एक आरव तर तुफान आहे तो. तुफान आहे तो. करेक्ट. त्याला एक जागा थांबवणंच हा त्रासदायक आहे. म्हणजे तो असा ढग आहे. ढगाला तुम्ही असं बंद नाही करू शकत. तो परत वरच येतो. समर आहे तो. तो समर आहे. ऍक्च्युली समर आहे. सो म्हणजे मला कधी कधी आय फील व्हेरी हॅपी अबाउट इट. कधी कधी मला खूप काळजी वाटते की कसा धुमणारा पोरगा. बट
म्हणजे थोडंसं मी डायव्हर्ट करते. बोथ आर किड्स, दे आर व्हेरी डिफरंट. सो आम्ही दोघं नेहमी आपसात बोलतो की व्हॉट अवनी ब्रॉट टू आवर लाईफ वॉज हॅपीनेस अँड पीस. की तिने खूप असं एक कुठेतरी कामनेस आणलं, असं बॉन्डिंग जास्त झालं. आणि व्हॉट आरव ब्रॉट टू आवर लाईफ वॉज सनशाईन, रौनक, केऑस. की आरव आला आणि हे सगळं खूप, म्हणजे तो असला की घर वेगळंच जिवंत असतं. आणि आम्ही असली की ते तितकंच बॅलन्स आम्हाला सगळ्यांना म्हणजे ती आम्हाला खूप सांभाळून घेते. सो आर किड्स आर व्हेरी डिफरंट बट वी एन्जॉय बोथ ऑफ देम इन डिफरंट वेज. बॅलन्सिंग युअर लाईफ. या. सो आता मला सांगा की आरव आणि अवनी कोणत्या कोणत्या गोष्टींच्या वेळेला तुमच्या दोघांपैकी कोणाला कधी कसं कन्सल्ट करता, कोणत्या गोष्टींच्या बाबतीत? ज्याही गोष्टीत मार पडायचे चान्सेस असतात त्यात मला कन्सर्न करतात. अच्छा. या मार्क्स कमी मिळाले तर दे विल टेल बाबा. पण म्हणजे त्यांना हे माहित नसेल की बाबांनी 4थी मध्ये असताना कोणाला मारलं होतं, त्यांना पण माहिती त्यांना आहे. खात्री आहे की आम्हाला काही नाही होणार. काही नाही मला. हे बरोबर आहे. मार्क्स कमी मिळाले की ते मला कधीच नाही सांगत बाबा काही गडबड केली असेल पण सगळ्यात बोलून सांगतात बाबा. सो हे झालं इन्फॉर्मेशन. कुठल्या गोष्टी करता कन्सल्ट करतात, कुठली वाटतं की याबद्दल ओपिनियन बाबाचं वुड बी मोर रिलायबल. ओपिनियन माझ्याकडनं नाही, ओपिनियन माझ्यापाशी येते नाही, ते इकडे ओके नाही देते ओपिनियन. कुठलं जाई तुला असं वाटतं की अवनी आणि आरव म्हणजे बरेचसे आता मोठे आहेत, अवनी तर फॉर शुअर बरीच मोठी आहे, पण तरी ती म्हणेल की नाही या बाबतीत मी आईला एकदा विचारून घेते. करिअर चॉईस, सब्जेक्ट काय चूज करू किंवा हाऊ टू अप्रोच सर्टन स्टडीज. अवनी मला विचारली किंवा तिला जर कुठे बाहेर जायचं असेल कॅम्पसमधनं तर ती आम्हाला दोघांना विचारली, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. तर आणि अवनीमध्ये हा फरक आहे की अवनी आजही तिला सपोज मॅगी खायचं असेल, तिच्या मग मॅगी खाऊ का, नोईंग की मला बिलकुल आवडत नाही मॅगी खाल्लेलं. तर आरव विचारायचं काय, बनवून टाक ना, आपण दोघंही खाऊ. प्रॅक्टिकल विचारते काय मम्मा घरी तरी आहे का. सो बट आरव म्हणजे मला असं वाटतं की समर नाही म्हणत, पण आरव खूप वेगळ्या तऱ्हेने समरला विचारत असतो की बाबा हे काय आहे, मग बसेसमध्ये हे काय असेल, तो खूप वेगळ्या तऱ्हेने नॉलेज घेत असतो समरकडनं. आणि जसं अवनीला माझा खूप लवकर इन्फ्लुएन्स होतो की म्हणजे व्हॉट एव्हर आय से की शी अग्रीज टू इट, तसं आरवला मला कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट आहे. समरनी त्याला काही सांगितलं त्याला पटकन कळतं किंवा तो अग्री करतो. सो ही डज लुक अप टू समर ॲज अ काय म्हणायला पाहिजे सुपर हिरो. सुपर हिरो. या आय अग्री. सो काय इम्पॉर्टंट ऍडवाइस तुम्ही दोघेही तुमच्या मुलांना या त्याच्या परिस्थितीत? सगळ्या दोघांचे वेगवेगळे असतात. माझं तर आहे अभ्यास करा रे, अभ्यास करा, मी बाकी काहीच करत नाही. बाकी मी बघू तू फक्त अभ्यास करा. अपार्ट फ्रॉम अभ्यास म्हणजे अभ्यासाचं लाईफ मला सरळ तुम्ही मार खाल तेव्हा शिकणार आहे. त्यामुळे मी असं मला काही लाईफ लेसन देत नाही त्यांना ज्या पद्धतीने त्यांना वळायचं आहे फक्त त्यांना गाईड करायला राहील. कुठे वाटेल तुला की म्हणजे चुकले जेव्हा चुकतील तेव्हा मी गाईड करेन, अदरवाईज उगाच सांगणार नाही. म्हणजे व्हॉट वुड यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर चिल्ड्रन की हे असे हे तर पाहिजे. भाऊ बहीण भावडीसारखे राहिले पाहिजे, तसे राहिले पाहिजे. मला चालतच नाही ते बहिणीशी म्हणलेलं किंवा भावाशी म्हणलेलं मला आवडतच नाही. तेव्हा ते तसंच बाकी ते केलं तरच आपण काहीतरी वस्तू मुलं घडवले हे आम्ही वाटतो. आम्हाला एकमेकांची केअर करणं आणि एकमेकांबरोबर राहणं. Same or any? I just hope they turn into good humans. म्हणजे त्याला अगदी टॉप नाही केलं आणि मार्क्स नाही मिळाले तरी आय एम ओके विथ इट ॲज लॉंग एज दे हॅव देअर बेसिक व्हॅल्यूज इन प्लेस. थोडी मस्ती केली तरी आय एम ओके विथ इट अँड दे टर्न into good humans, responsible citizens. आणि ते इंडिपेंडेंटली ते जगात त्यांचं करू शकले पाहिजे विथ प्रॉपर रिस्पेक्ट. दॅट इज इट. आता आम्ही एक वर्ड सांगू, इज अबाउट नाव घेऊ व्यक्तींचे. व्हॉट इज द फर्स्ट इम्प्रेशन? फर्स्ट इम्प्रेशन व्हॉट कम्स टू माइंड. एक्झॅक्टली. सो जाईल समर. सपोर्ट सिस्टम. समज तुझ्याकरता जाई म्हटल्यावर काय डोक्यात येतं? जाई म्हटलं तर का जाई काय म्हणतात? जाई म्हटलं तर तुझ्या डोक्यात काय आहे? बॅकअप. आरव.
सनशाईन. अवनी, डार्लिंग. ते अक्काजी. पाऊस. समर, सई. बापरे. स्वीट साली. काय? स्वीट साली. अच्छा. जाई समृद्धी. फ्रेंड. समर तुझ्याकरता मोठी काकू. म्हणजे मोठी काकू म्हणजे जाईची काकू. हा? काकू. काकू. जाई मोठा काका. काटेला रंगण. टीचर. म्हणजे शरद काका. शरद काका. नाही रे, मोठे लोक आहेत ते लोक. काय डोक्यात? तू हिला पहिले मला विचारायचं पहिले सांग. आता मला टीचर मला मी कसं म्हणतो ना टीचर. आता तुझ्यासाठी पण ते विचारायचे फॉर यू ना. जाई सुषमा काका. कभी हाँ कभी ना. बिकॉज समटाइम्स वी आर लाईक एकदम बेस्ट ऑफ फ्रेंड. कधी कधी मी आणि खूप म्हणतो. सो वी आर कभी हाँ कभी ना. समर तुझे बाबा प्रवीण काका. काय म्हणतो इसन. मग काय गोष्टी करतो. सपोर्ट. आणि पद्मजा काका. सपोर्ट. नाव पुढचा सेक्शन आहे त्याचं नाव आहे डाऊन द मेमरी लेन. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही फोटोज दाखवू आणि तुम्हाला त्या फोटोज काही आठवत आहे का ते तुम्हाला एक सांगायचं आहे. सो रसिका पहिला फोटो. ओ माय गॉड. ते रडवायचे नाही तुम्हाला. द ग्रेटेस्ट इन्फ्लुएन्स. या फोटोची मेमरी. त्या फोटोची मेमरी. हा फोटो तुझ्या एंगेजमेंट माझ्या एंगेजमेंटचा फोटो आहे. अँड माय आजी वॉज व्हेरी हॅपी दॅट आय वॉज मॅरिंग इन समर. आणि इट्स व्हेरी प्रेशियस फॉर मी. आय थिंक दिस इज नॉट द लास्ट पिक्चर बट इट इज वन ऑफ द व्हेरी नाईस पिक्चर. सॅमी. हा? किती गोड फोटो आहे हा. सुजालपूरचा फोटो आहे. अच्छा छोट्या लग्न झालं. अच्छा. बबी आहे ना. बबी वी विल आणि ऑल्सो बबी. टॉक अबाउट बबी. हा. म्हणजे कुठला आहे मला. सुजालपूर म्हणून गाव आहे अच्छा पण सुजालपूर. MP मध्ये. ओके तुम्ही राहायचे की नाही नाही लग्नाला गेलो होतो. माझी मावशी राहायची. हम्म. ते अजून तिकडे राहतात. अच्छा. आणि बबीनी ते काय मालपूरचा टोपी लोक वगैरे होते म्हणजे राजा एरियाचे राजा होते ते. घातली? अच्छा. तर तसेच सगळे त्यांचे कपडे होते. हा हातात काय ते गन बिन टाईप काय असं हा. वाटतंय. बबीनी टोपी घातलेली पण आहे. म्हणजे रॉयल वाले प्रॉपर शिवलेला दिसतोय असा. सगळे सगळे झाले त्यांच्या सगळे मुलांचे होते. ओके. आणि हा तू किती वर्षाचा असेल फोटो मध्ये बघून. मिशी हा. फुटलेली आहे त्याला असं 15-16 वर्ष. नाही 15-16 वर्ष. म्हणजे सुरू ज्यांच्या आहे. प्रेमात तेव्हा पडला हा, होता पडायचं. की सुरू पडायचं. पडायचं. मग हा त्याच्यानंतर हा फोटो मला माहित म्हणजे त्याच्यानंतर मग गेलोच नाही. त्यानंतर ती बंदूक सोडून दिली तू. मी इथेच थांबवते गेलो नाही त्या वाटेवरती. आणि बबी याच्यात असा आराध्या वगैरे टाईप वाटतोय असा बराचसा असा चेहरा दोघांचा. oh my god, this is The best time. this is very precious. This is when Samar was struggling and हा यशपालने काढलेला फोटो आहे. And हाच मी एकदा समरला भेटायला गेली संध्याकाळी यशपालने काढला होता. म्हणजे लग्नाच्या आधीच आहे. सगळं- खूप आधीचा आहे हा. दिस मस्ट बी 2000. अच्छा. पण म्हणजे 2000. मी घरी Even पाहायचं त्याच्या होतं. आधीचा. हा घरी म्हणजे पाहायचं होतं. हा घरी करायचं. अच्छा घरी काय. तिच्या माझ्या सगळं माहिती होतं. अच्छा. अच्छा म्हणजे असंही होतं की तुझ्या इथे आधी हा. कळलं. हा. ओके. माझ्या सगळं ओपन होतो ना. आता ही मेमरी. Oh, this was really nice. म्हणजे हा कम्प्लीट सरप्राईज होता. आणि याचे सूत्रधार आहेत मिस्टर यशपाल. बट दिस वॉज रिअली रिअली नाईस. हॅपी मोमेंट्स. पण कधीचा आहे हे काय हा जो फोटो होता हा. जायच्या बर्थडेचा ना. नाही 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 समर- समरच्या बर्थडेचा. ओके. लॉकडाऊनचा 1 वर्ष नंतर तेच की माझ्या बर्थडेचा. माझ्या माझ्या बर्थडेचा. तुझ्या birthday चा. माझ्या बर्थडेचा होता. तू कुठेतरी जाणार होता. हा एक्झॅक्टली मला आठवण माझ्या आली. birthday.
मी रणसिंह थांबून वापस आलो होतो. हा. हम्म. नाव देर इज अनदर सेक्शन, बचपना, म्हणजे गेम्स, छोटेसे गेम्स आपण खेळू, म्हणजे लहानपणी जसे खेळतो. त्याच्यामध्ये पहिला खेळाचं नाव आम्ही ठेवलंय अपराधी कौन. अपराधी कौन म्हणजे हु इज दी ट्रान्सलेट कल्प्रेट. तर तुम्हाला जो कोणी कल्प्रेट वाटेल तुमच्या दोघांमधनं हा. त्याकडे आता फिंगर, विचार. आणि त्यामध्ये स्वतः वाटलं तर स्वतः करताही करायचं. And be genuine. आणि जितकं पटकन होईल, म्हणजे ते म्हणतात ना, एक आहे Quick. आय वॉन्ट रिॲक्शन नॉट रिस्पॉन्स. खूप विचार नका करू. चला आता लवकर सुरू करू आपण. सो जनरली भांडण कोण सुरू करतं दोघांमध्ये? विचारच सोय नाही केली. जायचं चेहऱ्यावर लवकर. जाईनी अजून म्हणजे No, no, no. पण हे तर काय समोर डिक्लेअर Answer. करतो. No, समोर भांडण सुरू करतो. आन्सर So, द्यायचं पटापट. जायच्यानुसार हे आहे, Yeah. समोरच्या Very नुसार much. हे आहे. Yes. अच्छा. ट्राईड अँड स्टोअर केलेल्या गोष्टी बाहेर काढते ती. 2003-4 भांडण करते ती. अच्छा, भांडण मग सुरू झाल्यानंतर 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात कोण पॉसिबिलिटी ती विसरून जाईल की का, कुठल्या कारणाने भांडण सुरू झालं होतं, मेन कारण कुठलं होतं? मी ओके. आणि मग लगेच थोड्या वेळाने असं कोण म्हणाल की मला ना भांडण करायला बिलकुल आवडत नाही, आम्ही दोघे नाही म्हणणार. असं काय म्हणा. ओके. नौटंकीबाज कोण आहे जास्त? समर. मी उत्तर देतच नाही. मी भीत होतो मी उत्तर द्यायला, बाकी काही नाही. बरं, तुमच्या दोघांपैकी कोण जास्त वेळा आय लव्ह यू म्हणतं? हा. हो, ते तुला मी माहिला. अच्छा, आजारी पडलं की जितका आजारी आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवायचं, आणि हे नखरे पण जास्त करायचे. समोर तू खूप घोटाळला आहे. पण म्हणजे तुला वाटतंय जाईल हा. तो करतो. नाही. मी करतच नाही बाबा. मला एक तास मी काही होऊ करतो नाही करत. इथे नबाडू दाखवलं नबाडू. सगळं नाही सांगायचंय. बरं, तुमच्या दोघांपैकी मेसेजेसला लेट रिप्लाय कोण करतं? मी मेसेज बघतच नाही. हा? आणि मेसेज जर का जास्ती लंबा असेल तर फोन करतो सरळ. सेम पंप्या, आणि पंप्याचा फोनही नाही करणार, मे बी त्याला कारण बोलायला नाही आवडत. मध्ये द्यायचं Next. होतं. तुमच्या कोणीच नाही दोघांपैकी म्हटलं. कोण बिंज वॉचिंग करतं एकटं, म्हणजे अदरवाईज आपण सगळे मिळून करतो ना, सगळं बघतो ना. क्रॉस मी क्रॉस binge watching झालं. करते. एकदा बसली एखादी सिरियल मला बसली आवडते. की बसली. एखादी मी समोर पिक्चर consistent. सुद्धा 4 दिवस पाहू शकतो. हम्म. एक पिक्चर 4 दिवस संपवतो. की एक वेब सिरीज एका दिवस बिकॉज संपवतो. मला वेब सिरीज एखादीच आवडते वर्षातनं एकदा. याला सगळंच आवडतं. सो बिंज वॉचिंग इज यू समर एव्हरी नाईट फ्रॉम 8 to 12. एवढं लागून नाही सांगितलं तुला. एकच गोष्ट सारखी सारखी कोण सांगत राहतं? त्याला मिळाला answer. तर मला वाटतं आपल्यामध्ये मी असेल. म्हणजे काय, तेच चालू राहतं सतत. हु इज मोर लायकली टू स्पॉइल अ सरप्राईज? व्हेरी मच. आता नेक्स्ट गेमचा याच्यामध्ये वर्ड असोसिएशन. परत जसं आधी सांगितलं होतं, पटकन डोक्यात कुठला येतो तो वर्ड म्हटल्यावर काय डोक्यात येतं? तर स्टार्ट असेल कुठला? अल्कोहोल. सेलिब्रेशन. समर. पार्टी. कपल. पार्टीशन. समर. फ्रेंडशिप. क्राईम. पोलीस. मर्डर. मलाही तेच वाटलं होतं. डायट. हेल्थ. जई. एक्झाम. सीए फायनल. आरओ एक्झाम्स. फन. फ्रेंड्स. फ्रेंड्स. हॉट. हॉट ॲज हॉट ॲज इन हॉट शब्द, वर्ड, व्हॉट एव्हर कम्स. काय येतं डोक्यात? फूड. चाय. लक. डस प्ले सम. समज. लक. मुझे लगता है अच्छा. यू You डोंट don't बिलीव. believe.
जो आप करोगे उसी पर वो डिपेंड करेगा। मैड, मॅड लव। आरव, पण आरवच का? हे बिकॉज ही जस्ट वो मॅड करून दिला. नाही ही जस्ट ब्रिंग दॅट मॅडनेस इनटू मॅड लाफ्टर किंवा मस्ती. हा जो सेक्शन आहे आमचा, या सेक्शनचं नाव आहे पहचान कौन. त्याच्यावरनं थोडंसं आयडिया आलं असेल, जाईने खास एक्सप्रेशन दिले. तर म्हणतात ना लाईफमध्ये तडका हवा. आता आपण चौघं केव्हापासून बोलतोय, एकमेकांची कधी कधी तारीफही करतो, पण याच्यामध्ये आम्ही एक तडका टाकायचा हे केलंय. एक कपल आपल्या याच्यामध्ये एंटर होणार आहे आता. आणि हे कपल असं आहे की या लोकांना तुम्ही यांना ना बऱ्याच आधीपासून ओळखतात, अधूनमधून भेटत राहतात तुम्ही. तुम्हाला नियर टू युअर हार्ट, तुम्हाला आवडतं तसं हे असं टाइम स्पेंड करणं हे आवडतं. तर नाव हे कपल आता एंटर करणार आहेत. तुम्ही विचार करा की कोण असू शकतं. आय एम प्रेटी शुअर आवडेल तुम्हाला. सो हिअर कम्स दी कपल. ओ माय गॉड, जाऊ दे रे मला समोर. ये कहाँ से ओ माय गॉड, ये तुम लोग कहाँ से आ गए? अरे रोने का नहीं देना. काय काय मेरे सामने. हाय वर्षा, मैं रसिका. ये कैसे? समर आणि जाई, why don't you introduce Varsha and Vaibhav to our audience? जाई विल डू इट. ते काफी एक्सप्लोर चेहरा है ना, वही बताएंगे. वर्षा वैभव के बारे में बोलना मतलब जैसे यू आर फैमिली फॉर मी, सो दे आर माय फैमिली. एंड वर्षा इज लाइक माय सिस्टर फ्रॉम अनदर मदर. एंड मतलब शी इज एक्चुअली माय सिस्टर. एंड वर्षा, आई नो हर सिंस माय स्कूल, देन कॉलेज, देन बहुत टाइम से मैं उसको जानती हूँ. बट वैभव को मैं बहुत लेट जाने लगी. बट जैसे रहते हैं ना कुछ लोग जिनके साथ तुम्हारा तार भिड़ जाता है, उसका रीजन नहीं रहता है कोई कि क्यों तुमको वो इंसान इतना अच्छा लगता है. सो वैभव इज लाइक माय सोलमेट. I just adore both of them. And I have told my kids also कि कभी अगर तुमको ऐसा लगता है कि मैं और समर नहीं है और तुमको you need advice, you need help, कि तुमको श्योर शॉट जहाँ से मिले, so go to Varu aunty and Vaibhav uncle and they will always be there for you. So Varsha, Vaibhav they are my family. समर एवढं जाईने बोलल्यानंतर मी काय बोलायचं? काही तर नाही नाही, दे आर ओके ओके आउट ऑफ द वर्ल्ड, यू नो. असे कसे झाले हे लोक मालूम And नाही. thank you very much. मला खूप I was really skeptical कि कौन couple है, but I'm very very happy for my favorite couple. Varsha and Vaibhav, for you, how would you? जैसे जाई ने बताया, same goes with us also. But I'll say Zai is something like Zai and Samar both. कि अगर मुझे पता है कि मैं गलत हूँ और पूरी दुनिया मेरे से अलग है, दे आर अगेंस्ट मी, बट ये दोनों को पता है कि मैं गलत हूँ तो भी दे विल बी देयर विथ मी, चाहे कहीं पे भी कुछ हो जाए. दे आर ऑलवेज देयर फॉर मी वेदर आई एम राइट और रॉन्ग. Okay. इट्स लाइक दैट. एंड जो सोल सिस्टर बोलते हैं 3am फ्रेंड्स, दे आर दोस फॉर मी. एंड फर्स्ट एंड फॉरमोस्ट मैं जाई से बहुत कनेक्ट था. एंड जाई के साथ मिलना, बात करना अच्छा लगता था. ओवर द पीरियड मुझे समझा कि ये जो समर कैरेक्टर है, ये कैरेक्टर बहुत डेप्थ है इसमें. जितना ऊपर है उससे कई ज्यादा नीचे है ये. So अभी right now, sorry to interrupt. अभी इंटरव्यू के वक्त एक सो केम अप. I said he is a submarine. एक्चुअली पानी के नीचे परफेक्ट होता है वो. सबमरीन जो बोले ना, पानी के अंदर रहता है, अंदर depth चलता है में. वो. डेप्थ में तो वैसे रूट्स वाला भी देख रहा था. नहीं, okay. हाँ, जितना पेड़ ऊपर रहता है ना उसके रूट्स और भी नीचे तक का रहते हैं. नहीं, ये तुम्हारा बड़प्पन है, ऐसी नहीं, कोई नहीं. बात नहीं है. तो मैं अभी इससे कुछ पीरियड से देख रहा हूँ कि मैं इससे बहुत कुछ सीखूं. और मैं हमेशा कोट करता हूँ, जाई को बहुत बार बोलता हूँ कि लाइक फादर इमेज जो मेरे पास में देखता आया था, वो समर में सब मेरे फादर की क्वालिटीज बहुत मैच होती है इसके साथ में. तो स्टिल आई एम लर्निंग फ्रॉम हिम अ लॉट. But you have to remember you are my friend. यस, ऑफ कोर्स. समर तुझे पता मैं है तेरा तू मेरी मैं तेरा जाने सारा हिंदुस्तान. सारा मिळतात. And I want to tell you one thing. आम्ही खूपदा असे डिनर्सला जातो. So whenever we are in the car,
मी आणि वैभव समोर बसतो आणि हे दोघं मागे बसतात, कारण यांचं म्हणणं असं, हे खूप बडबड करतील दोघं जण, यांचं हे खूप बोर आहे अतिशय, तो आपण दोनों साथ में बैठेंगे. और हमारे टॉपिक्स इन दोनों के खुद ये सीधे पे टॉपिक्स रहेंगे और हम दोनों के सेंसिबल बिजनेस टॉपिक्स ही रहेंगे. एकदम तुमचे word point to economics. पॉइंट टू पॉइंट बात करते हैं. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली Ah. Very practical. more about theory. So, anything you people say, Zai and Samar, you admire about Vaibhav and Varsha? क्या बात करें, एक बात रहे तो बताएंगे लोग. एक बात ही बता दो. एक ही बात, वेरी स्ट्रेट फॉरवर्ड, Okay, वेरी स्ट्रेट फॉरवर्ड, वेरी लविंग एंड काइंड. okay, so nice. You admire. Zai? Yeah, this is true. And Varsha is straightforward to the point of being blunt at times. तो मुझे उसको ऐसे रोकना पड़ता है, बोलो चुप रह जा अभी बेटा, अभी अपने को नहीं बोलना है. But jokes apart, Mirror, at times you might be feeling you are like in no, front of she's. mirror. You think I'm blunt? You should meet her. Meet my soul sister. So whenever we are out with friends, तो ये हमेशा देखती कि मेरे बाजू में बैठे और बाद में बस. और ये अगर किसी को सुनाने लगी तो मैं इसको ऐसे बोल रही बात की, बोलो चुप हो जा अभी तुम. But apart from that, I really want to say one thing कि ये तो है ही, मतलब I completely agree with Samar. But ये हमारा interpersonal है. As people, as in general, कि जैसे दुनिया उनको देखती है, they are in a place where they can actually not care about anyone, and लोग उनके पीछे पीछे जाते हैं. But they, both of them, एक तर उनको इंसान की परख जबरदस्त है. They know सच कौन है और झूठ कौन है. And they look at people not because of their net worth, but with their self worth. कि उसमें इंटेग्रिटी, जेन्युइननेस कितना है, वो उन लोगों से जुड़ते हैं. जबकि इट इज वेरी इजी वो जिस टाइप में है बहक जाना. But they are very, both of them are very grounded, and that is something I really love about both. And what about both of you, Varsha and Vaibhav? I was thinking हमेशा ना क्वेश्चन पहले हमको करना, वो इतना एक्सप्रेस कर देती कि हम लोग एक्सप्रेस बिकॉज मुझे भी कुछ एक्सप्रेस करना है तो मैं इसको मेरी फीलिंग्स शेयर करती, वो मेरी फीलिंग्स वो एक्सप्रेस करती है. इट्स ऑलवेज लाइक दैट. So, बिल्कुल आसपास बैठे हैं तो मुझे लगता है rubbing the thing. Samar also finds it difficult to express. या वी बोथ आर सेम, टोटली सेम. कल्याण में बैठ गया. हम दोनों एक तुरंत. दूसरे को बॉडी लैंग्वेज से समझ जाते कि इसको क्या चाहिए, इसको क्या कहना है, एंड वो मुझे समझ जाता है, तो हमको बोलना नहीं पड़ता. वो इतनी दोनों अपना अंडरस्टैंडिंग जो भी पूछोगे सबके जवाब देते रहे और घंटों 12 बजे तक कितने के जवाब देंगे. अगर चारों हम कॉल कॉर्नर करते से. हैं, इन दोनों को एक काम, एक छोटे से टॉपिक पे बात करना है तो दोनों 2 घंटे बात कर लेंगे. हम दोनों को अगर बहुत बड़ा वास्ट टॉपिक पे भी बात करना है तो हम 2 मिनट में बात करके वी कैन फिनिश इट ऑफ. Practical. प्रैक्टिकल. Linguistically challenged people, linguistic experts. So Vaibhav, now there is a pressure on you. So you have to tell something which qualities or as a person, Samar and Zai, that you admire. As a couple, As a couple, as an individual, whatever way. as an individual, तो दोनों डिफरेंट है एंड वेरी वेरी स्मार्ट गाय. दिखता शांत है बट समझता बहुत ज़्यादा है. इसको एक्सप्रेस नहीं करता है, लेकिन इतना पता है उसको कि आगे वाला मुझसे क्या बात कर रहा है, मुझे करना क्या है. इसका इतना क्लियर थॉट इसके दिमाग में रहता है, फर्स्ट. एंड सेकंड चीज़ है कि आगे वाला उसको बेवकूफ़ बना रहा है तो ये समझने नहीं देगा कि आगे वाला मुझे बेवकूफ़ बना रहा है, लेकिन वो ऐसा कभी एक्सप्रेस नहीं करेगा. लेकिन एक्ट वो करेगा जो उसके लिए भी ठीक हो और आगे वाले के लिए भी ठीक हो. दैट इज़ मोर इम्पोर्टेंट कि वो आगे वाले का भी सोच के ठीक रखता है फर्स्ट. तो इस करके मैं सीख ही रहा हूँ इसके साथ में बहुत. बस करो भैया. और हम आपसे ये सीख तो रहे हैं. मेरा स्ट्रेस बस्टर है. जब भी मेरे को स्ट्रेस रहो, मैं कुछ रहा, मैं इससे बात कर लूँ तो मेरा स्ट्रेस निकल जाए. एडवाइस अगर मुझे कुछ चाहिए तो ये बेस्ट पर्सन है टू गिव एडवाइस. एनी टॉपिक, घर का हो, तुम्हारा बाहर का हो, फाइनेंस हो, एनीथिंग यू कैन आस्क, शी विल बी देयर. तो ये मैं हमेशा एडमायर करता हूँ कि ऐसा पर्सनालिटी मैं अपने आप में रखूँ. इससे ये चीज़ सीखूँ, इससे कुछ चीज़ सीखूँ और अपने आप में. मुझे बता और बताना क्या सीखा है. बता. वो क्या बताएगी. Okay. So, yeah. Thank you so much for coming. इथे एंड आपण करू, पण एंड करायच्या आधी हा जो एक्सपेरिमेंट आम्ही करतोय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे थोडक्यात सगळ्या लोकांना जे कोणी बघतील त्यांच्याकरता. हा एकदम व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे आपण कधीच केलेलं नाहीये. ही गोष्ट डोक्यात येणं सुद्धा एक वेगळा चमत्कार आहे.
आधी ही जाईच्या डोक्यात आली होती की असं काहीतरी करायला पाहिजे म्हणून, पण तो डोक्यातच राहिला. इम्प्लिमेंटेड जरूर राहतो. तुमच्या दोघांमध्ये हिंमत मानायला पाहिजे गोष्टी. आता तुमच्या आम्हाला बसवलं हिंमतपेक्षा पेशन्स पेशन्स, ते पेशन्सचा पश्चात खेळ आहे पूर्ण काढले, गोष्टी काढल्या, लोकांना बोललो तुम्ही, ऍक्च्युली अँड हार्ड एफर्ट. तुमचे एफर्ट घेतले तुम्ही. एक्सपिरियन्स तर थँक्यू, म्हणजे आमची तारीफ झाली. म्हणजे आमचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कसा वाटतोय की सांगते ना, आम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं सेलिब्रिटी अलग वाटतं. नाही अरे सेलिब्रिटी पुढे इंटरव्ह्यू घेतो आपला. मी तर आज मला असं पहिल्यांदाच वाटतं की बोलतो. खूप सारे प्रश्न आपण आपले असे असतात की जोवर आपण असे ठरवून विचारत नाही की ना, म्हणजे वी डोंट आस्क दोज क्वेश्चन्स नॉर आर वी प्रिपेअर्ड फॉर दोज आन्सर. म्हणजे सो इफ यू आस्क की व्हॉट डज दिस पर्सन मीन टू इन वन वर्ड, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. काय काय आहे म्हणजे, तर काही काही गोष्टी आपल्या करतात आपण विचार नाही करत. यानेच आपण याच्याही करता आम्ही विचार केला होता की काही प्रश्न सांगायचे का, पण असं वाटलं की नाही, हा. एफर्ट्स आहे आपल्याला, काही आपण कोणाचे पैसे नाही घेतले आणि आपल्याला पैसे कमवायचे नाही इंटरव्ह्यूवरनं, तर गंमत की त्यावेळेला काय होईल, होऊ शकतं बरेच वेळा ब्लँक होऊन जातो, बरेच वेळा उत्तर नाही, बरेच वेळा त्यावेळेला जे उत्तर येतो आपण ते देतो, पण तीच गंमत आहे. तर थँक्यू. मला तर फार मजा आली. एफर्ट ऑन युअर पार्ट अँड हा म्हणजे खूप मजा आली आणि तुम्ही आम्हाला इतकं इम्पॉर्टन्स दिला जेन्युइनली. म्हणजे इम्पॉर्टंट नाही म्हणजे आहात तुम्ही म्हणून. हा बट इट फेल्ट व्हेरी नाईस अँड स्पेशल ऍक्च्युली. सो आता शेवटचा एक आपण इकडे बघून एक फोटो देऊ आपला ओके. आणि विल क्लोज.